नमस्कार. मार्च 2026 ची बोर्डाची परीक्षा जवळ येतेय आणि विज्ञान 1च्या अभ्यासाचा डोंगर समोर उभा आहे, बरोबर ना? पण काळजी नको. आज आपण फक्त अभ्यास नाही तर एक अचूक स्ट्रॅटेजी बनवणार आहोत. गेल्या काही वर्षांच्या पेपरचं विश्लेषण करून ही खास माहिती तयार केली आहे, जी टॉपर्सच्या यादीत पोचायला नक्कीच मदत करेल. हो, हाच तर खरा प्रश्न आहे नाही का? 10 धडे आणि प्रत्येकात कितीतरी मुद्दे. नक्की सुरुवात कुठून करायची आणि काय जास्त महत्त्वाचं आहे हेच समजत नाही. पण थांबा, चिंता करू नका, कारण याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळणार आहे. आणि हे काही अंदाजे सांगितलेलं नाहीये. ही आहे आपल्या यशाची ब्लूप्रिंट. मागच्या 4-5 वर्षांच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अक्षरशः पिंजून काढून परीक्षकांना कोणते प्रश्न पुन्हा पुन्हा विचारायला आवडतात हे शोधून काढले. त्यामुळे आता फक्त मेहनत नाही तर स्मार्ट वर्क करायचंय. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट कामाला लागूया. परीक्षेचा हा कोड मिळून क्रॅक करूया. सगळे तयार आहेत ना? लेट्स गो. आपली सुरुवात होते पहिल्या 3 धड्यांपासून. खरं तर हे धडे म्हणजे विज्ञान 1चा पाया आहेत. आणि यातले काही टॉपिक्स तर बोर्डाच्या पेपरचे इतके पक्के मित्र आहेत की ते हमखास येतातच. यातला पहिला हुकमी एका म्हणजे केपलरचे 3 नियम. यावर 3 मार्कांचा प्रश्न जवळजवळ ठरलेलाच असतो. कधी थेट नियम विचारतात तर कधी अशी आकृती देऊन त्यावरून नियम ओळखायला सांगतात. त्यामुळे हे 3 नियम अगदी पक्के करायचे. आता वळूया धडा 2 मधल्या सुपरस्टार टॉपिककडे, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. जुने पेपर्स काढून बघितले की लगेच लक्षात येईल याच्या गुणांवर किंवा त्रुटींवर प्रश्न विचारल्याशिवाय पेपर सेटच होत नाही. त्यामुळे याचे फायदे आणि तोटे दोन्ही व्यवस्थित समजून घ्यायचे. अच्छा, हे 4 प्रकार म्हणजे तर हक्काचे गुण आहेत: संयोग, अपघटन, विस्थापन आणि दुहेरी विस्थापन. प्रत्येकाची फक्त व्याख्या आणि एक सोपं उदाहरण. बस इतकं केलं तरी 2-3 गुण अगदी सहज मिळतात. हा प्रश्न तर अजिबात चुकवायचा नाही. फरक स्पष्ट करा. या प्रश्नांमध्ये ऑक्सिडीकरण विरुद्ध क्षपण हा एक हॉट टॉपिक असतो. सोपं आहे. ऑक्सिजन मिळवला की ऑक्सिडीकरण, गमावला की क्षपण, आणि हायड्रोजनच्या बाबतीत अगदी याच्या उलट. हे 2 गुण मिळवणं खरंच खूप सोपं आहे. चला आता मूलभूत नियमांवरून पुढे जाऊया. प्रवेश करूया ऊर्जा, उष्णता आणि प्रकाशाच्या जगात. पाहूया धडे 4, 5 आणि 6 मधले सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. या भागात 2 मोठे खेळाडू आहेत, एक विद्युत चलित्र आणि दुसरं विद्युत जनित्र. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची: चलित्र म्हणजे मोटर, फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमावर चालतं आणि वीज वापरतं, तर जनित्र उजव्या हाताच्या नियमावर चालतं आणि वीज तयार करतं. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आणि हो, एक मोठी गोष्ट, विद्युत जनित्र ह्याचं तत्व, रचना, कार्य आणि आकृती ह्या सगळ्यावर मिळून थेट 5 मार्कांचा मोठा प्रश्न विचारला जातो. म्हणजे हा टॉपिक म्हणजे एक जॅकपॉटच आहे. ह्याची तयारी एकदम जोरदार करायला हवी. विज्ञानातल्या काही संकल्पना खरंच खूप भारी असतात, नाही का? ही त्यातलीच एक. पाण्याच्या याच विचित्र पण अद्भुत गुणामुळे थंड प्रदेशातले जलचर जिवंत राहतात. हे शास्त्रीय कारण तर हमखास विचारलं जातं. यामागचं सायन्स समजून घेतलं की उत्तर लिहिणं एकदम सोपं होऊन जातं. विज्ञान 1च्या पेपरमध्ये आकृत्यांना खूपच जास्त महत्त्व आहे. त्यातल्या त्यात होपचं उपकरण आणि इंद्रधनुष्य निर्मितीची आकृती तर वारंवार विचारली गेली आहे. इंद्रधनुष्याची आकृती तर कधीकधी 3 किंवा 5 मार्कांनाही येते. त्यामुळे या दोन्ही आकृत्या काढण्याचा भरपूर सराव करणं गरजेचं आहे. चला आता प्रकाशाच्या दुनियेत अजून जरा खोलवर जाऊया. 7वा धडा म्हणजेच भिंग, दृष्टिदोष आणि आपला मानवी डोळा. हा धडा तर पूर्णपणे संकल्पना आणि आकृत्यांवरच अवलंबून आहे. हे तर लिहून ठेवा. निकटदृष्टिता किंवा दूरदृष्टिता या 2 पैकी एकावर प्रश्न असणार म्हणजे असणारच. प्रतिमा नक्की कुठे तयार होते आणि त्यासाठी कोणतं भिंग लागतं हे 2 मुद्दे नीट लक्षात ठेवले की 1-2 गुण पक्केच म्हणून समजा. आणि मानवी डोळ्याची आकृती, अरे बापरे, हा तर परीक्षकांचा एकदम आवडता प्रश्न आहे. अनेकदा काय होतं, आकृती दिलेली असते आणि काही भागांना नाव द्यायला किंवा त्यांची कामं लिहायला सांगतात. त्यामुळे परितारिका, बाहुली, भिंग आणि दृष्टिपटल हे भाग आणि त्यांची कामं तोंडपाठच असायला हवीत. चला आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. शेवटचे 3 धडे आपल्याला धातुविज्ञान, कार्बनी संयुगे आणि थेट अवकाश मोहिमांपर्यंत घेऊन जाणार आहेत. आता बघा, धातुविज्ञानातला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे धातुकांचे सहतीकरण. यातल्या गुरुत्वीय विलगीकरण, चुंबकीय विलगीकरण आणि फेन तोरण पद्धत या 3 पद्धती, त्यांच्या आकृत्या आणि त्यांचं कार्य यावर एक प्रश्न ठरलेलाच असतो.
हा एक जबरदस्त वैज्ञानिक कारण द्या प्रकारचा प्रश्न आहे. यातून आपली संकल्पना किती स्पष्ट आहे हे तपासलं जातं. याचं उत्तर ऑक्सिजन आणि कार्बनच्या अभिक्रियेमध्ये दडलेलं आहे. गंमत म्हणजे ह्या एका प्रश्नाची तयारी केली की संपूर्ण प्रक्रियाच डोक्यात फिट्ट बसते. मित्रांनो, हा तक्ता म्हणजे सोनं आहे, सोनं. यावर आधारित रिकाम्या जागा, जोड्या लावा किंवा कधीकधी थेट प्रश्नही विचारले जातात. उपग्रहाचा प्रकार, त्याचं काम, प्रक्षेपक आणि उपग्रह मालिका, हा तक्ता व्यवस्थित केला ना तर 2 गुण कुठेच गेले नाहीत. आणि हा एक अगदी आधुनिक आणि महत्त्वाचा विषय आहे. स्पेस डेब्रिस म्हणजेच अवकाशातील कचरा. सध्या जगभरासाठी ही एक मोठी समस्या बनली आहे आणि याच विषयावर 2 मार्कांची टिप लिहा असा प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण नक्की काय शिकलो? नुसते महत्त्वाचे टॉपिक कळून उपयोग नाही ना, बरोबर? अभ्यासाची एक पक्की रणनीती काय असायला हवी. चला, शेवटच्या टप्प्यात नेमका तेच पाहूया. ही आहे यशाची फायनल चेकलिस्ट. खूप जास्त अभ्यास करण्यापेक्षा योग्य दिशेनं अभ्यास करणं जास्त महत्त्वाचं आहे. महत्त्वाच्या आकृत्या, व्याख्या, शास्त्रीय कारणं आणि जे टॉपिक्स आपण हाय प्रायोरिटी म्हणून पाहिले त्यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं. स्मार्ट स्टडीचा हाच तो मार्ग आहे जो आपल्याला यशाकडे घेऊन जाईल. तर आता परीक्षेचा कोड, एक स्पष्ट रोडमॅप आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. आता प्रश्न काय वाचू हा नाहीये, तर प्रश्न हा आहे की या माहितीचा वापर करून सर्वोत्तम गुण कसे मिळवायचे. चला तर मग लागा तयारीला आणि मिळवा जबरदस्त यश. ऑल द बेस्ट.